कसे आहात सगळे? आज जेवण बनवता बनवता व्हिडिओ बनवते. लवकर आले आज घरी जा. म्हटलं आलेच लवकर तर जेवण बनवून घ्यावा. आता पण किती लवकर जेवण बनवलं ना, 11ला जेवण येतं रात्रीच्या. आणि जेवण तर बनतच नाही तिला घरात, लवकर तर जेवण बनतच नाही. 10 साडे 9 10 होते जेवण बनवाय. आज आले लवकर तर म्हणलं बनवून घ्यावा, मग निवांत व्हिडिओ बनवावा. आता लय 10-11 वाजतात ना व्हिडिओ बनवायला. घरात पोरं पण नाही. आम्ही तर कामाला गेलाय, रोशन घरात असतो तो पण गेला कुठंतरी बाहेर. हे पण नाही, पण घरात कोण नसलं ना मला एकटीला करमत नाही. मग घरामध्ये एडेवणी होतं. मग पोरं घरात असल्यावर काय वाटत नाही, एकटीला नाही बस वाटत घरात. आज कशा काय म्हणायचं सांगायचं तुम्हाला. 2-3 दिवस झालं फेसबुकला 1-2 कमेंट करीत होते मला. यूट्यूबला पण आहे ते, तर त्यांना काही वाईट नाही बोलत मी. मला तुम्हाला माहिती, मला तर कोणाला वाईट बोलायला शिवाय द्यायला आवडत नाही मला. ते असे सांगत होते मला की तुम्ही प्रत्येक वेळेस कामाबद्दल बोलता, हे कामाचे व्हिडिओ नका टाकत जाऊ. तुम्ही कामाला जाते असे व्हिडिओ नका टाकत जाऊ. आम्ही आमच्या बायकांना कामाला पाठवत नाही. हो का दादा? नाही कामाला पाठवत? चांगली गोष्ट आहे ना, तुम्ही नाही कामाला पाठवत तर. मी तर जाते बाबा, पहिल्यापासून कामाला जाते. ज्यांना घरात बसायची सवय आहे ना, त्यांना काही फरक पडत नाही. घरात 24 तास घरामध्ये टाइम जातो त्यांचा. ज्यांना कामाची सवय आहे ना, त्यांना घरात बसायला नाही आवडत. आणि तसंच आहे माझं, मला घरात बसायला नाही आवडत. 24 तास काय करायचं घरामध्ये? त्याच्यामुळे इकडं तिकडं बसण्यापेक्षा, इकडं तिकडं टाइमपास करण्यापेक्षा कामाला गेलेलं बरं ना. आणि काय फरक पडतो कामाला गेलेलं? त्यात काय कामाला जाते म्हणून काय त्यात काय माणसाचा मानपान कमी होतो का कामाला गेल्यावर? ते कष्ट आहे, ते काम कोणाला पण करायचं आहे, नाही असं नाही. आता तुमची मिसेस घरचं काम तर करीतच असेल ना, असं थोडी आहे. काम करते का काम करायचंय? तुम्हाला माहिती, मला कामाची सवय पहिल्यापासून, लग्नाच्या आधी पण मी काम करूनच लहानाची मोठी झालेली. कामाची लाज नाही वाटत मला. आणि कामाला जाते म्हणून असं व्हिडिओ टाकू नका असं म्हणणं आहे तुमचं. तुम्ही तुमच्या बायकोला कामाला पाठवत नाही असं म्हणणं आहे ना. प्रत्येकाची रीत वेगळी वेगळी असते दादा. कोणाची परिस्थिती वेगळी असते, तुमची परिस्थिती वेगळी, माझी परिस्थिती वेगळी, माझ्या घरातल्या काय अडचणी असते ना, हे पण बरोबर आहे ना. आणि त्यात कामाला गेले ना काय फरक पडतो का? मला काय नाही वाटत त्याच्यामध्ये. खूप लेडीज काम करतात आता, जास्त करून लेडीजच काम करतात आणि घर चालवतात. जे आहे ते सांगायला काय हरकत आहे? आपले तसे भांडण तंडण, हे आज असं झालं ते तसं झालं, असे तर व्हिडिओ नाहीत ना दादा आपले. मग बोलायचं तर काय बोलायचं तुमच्या संग? काय सांगायचं तुम्हाला? कोणती स्टोरी सांगायची नेमकी मला सांगा बरं तुम्ही. भांडण तंडण तर माझ्या घरात जास्त होत नाही. काय सांगायचं तुम्हाला? घरी कोणा संग व्हिडिओ बनवायला, तर व्हिडिओ बनवले जात नाही तर घरी नसतात कुणी, असं होतं ना दादा. म्हणजे आहे तसे व्हिडिओ टाकते, कामाला जाते हे असे साधे व्हिडिओ टाकते आपले. मग तुमचा प्रश्न वेगळा आहे. शहरमध्ये राहायचं म्हणलं ना तर दोघांनी काम केलंच पाहिजे. काय चालत आता, महागाई वाढलेली, एकट्याच्या ह्याच्यावर नाही चालत घर. तुम्ही कुठून आहात? मला वाटतं तुम्ही आता 1 महिना झाला माझ्या चॅनलवर आलेला आहे. तुम्ही कुठून आहात ते काय मला माहित नाही, पण तुमची बोलण्याची पद्धत लय वेगळी आहे.
असं एखाद्या लेडीजला, आता काय बोललात तुम्ही ते नाही सांगत मी तुम्हाला, पण एखाद्या अनोळखी लेडीजला असं बोलणं बरोबर नाही आहे. ते काय आहे, आपल्या संस्कार व्यवस्थित झालेले नाहीत का? नाही, संस्कार तर व्यवस्थित झालेच असतील. कोणते पण आई बाप आपल्या मुलांना चांगलंच वळण लावतात. ते मुलांच्या हातात आहे, आपण कोणत्या वळणाने जायचं ते. तसं झालंय तुमचं. तुम्ही काय बोलले काय नाही बोलले, तुमची कमेंट इथं स्क्रीन पुढे आणून ते नाही आवडत मला. पण हे तुमची तुम्हाला समजन, तुम्ही बघता ना बघ व्हिडिओ माझे, तुमची तुम्हाला समजन मी काय बोललो होतो. जे ते आपापल्या पद्धतीने जगतं दादा. प्रत्येकाच्या घरातली कहाणी वेगवेगळी आहे. तुमच्या घरातली कहाणी वेगळी, माझ्या घरातली कहाणी वेगळी, तुमच्या घरातली पद्धत वेगळी असेल. मला मी आता हा व्हिडिओ तुमचं नाव घेऊन किंवा असं बनवत नाही, पण परतच्या वेळेस तुमचे जर का असे काही शब्द आले ना, तर मग बघन कसे व्हिडिओ बनवायचे आणि तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये उत्तर द्यायचं. मी साधे व्हिडिओ बनवते, जास्त बोलत नाही, ह्याचा अर्थ असा नाही बाळा. मला वाटतं तू माझ्यापेक्षा लहान असेल, तुला संसाराचा अनुभव नाही आहे अजून. असं तुला तुझ्या आयडीहून चॅनलहून समजतं, तुझे पण चॅनल आहे, पण तुला जास्त संसार हे काही ह्याचा अनुभव नाही बाबा. त्याच्यासाठी दादा कोणत्या पण बाईला किंवा माणसाला बोलताना ना कधी पण थोडासा विचार करायचा असतो की आपण हे समोरच्या व्यक्तीला बोलतोय पण काय बोलतोय आपण, ह्याचा पण थोडासा विचार करायचा असतो बाबा. प्रत्येक लेडीज नाही युट्यूब वरती बाया व्हिडिओ बनवतात. अरे ते बाया व्हिडिओ बनवतात ना, ते काम करतात त्या, तुला माहित नाही. तू कशासाठी चॅनल खोललाय, काम करतो ना तू पण, मग ते त्यांचं काम करतायत, तुला माहित नाही यातलं. काम करतात त्या युट्यूब वरती. ते एखादा नाचून व्हिडिओ आला, कसा व्हिडिओ आला की तिथं गलत ठरवलं नाही जात बाळा. तुला हा आत्ताचा व्हिडिओ आहे ना, लय समजून सांगितलंय मी तुला, आणि चांगल्या भाषेत खूप समजून सांगितलंय. पण व्हिडिओ ऐकतो काय म्हणले, आपण काय बोललो होतो.